नमस्कार मंडळी, मी भारती म्हात्रे पुन्हा एकदा बोला काहीतरी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर आजचा आपला नवीन एपिसोड आहे. नवीन एपिसोड म्हणजे नवीन मुद्दा म्हणजे नवीन कॉलर. आता आजचा मुद्दा सुद्धा खोल मुद्दा आहे, त्याबद्दल मी आत्ता तुम्हाला काहीच सांगणार नाहीये. तुम्ही म्हणू शकता की माझ्याविषयीच आहे, कारण मी एक आई आहे, मुलगी आहे, बायको, सून आणि हे चारही फॅक्टर त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. पण मला सुद्धा हे प्रश्नांची उत्सुकता आहे की काय काय प्रश्न असणार आहे आणि त्यावर मी काय उत्तरे देते ते आपण बघणार आहोत. तर मंडळी, जास्ती वेळ न घालवता आपण बघूया आपले आजचे पहिलर कोण आहेत. तर मंडळी, कॉलरचा कॉल आलेला आहे, बघूयात. हॅलो. हॅलो. हाय. हाय भारती. हॅलो. कशा आहात तुम्ही? मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? मी पण छान मस्त. तर तुम्ही आमचे आजचे कॉलर आहात. तर हो. सुरुवातीला हा प्रश्न विचारेन मी की तुम्हाला तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज करायची आहे की नाही? माफ करा पण मी माझी आयडेंटिटी सांगू इच्छित नाही. काहीही हरकत नाही आहे. आपला कॉलरचं कॉन्सेप्टच तसा आहे. जर तुम्हाला आयडेंटिटी डिस्क्लोज करायची नसेल तर तुम्ही करू नये. इट्स व्हेरी सिम्पल. कारण इथे तो फ्रीडम दिलेला आहे का तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी व्यक्त करू शकता, तुम्हाला पाहिजे ते विचारू शकता, डिस्कस करू शकता. ओपिनियन हवं असेल तर तुम्ही ओपिनियन घेऊ शकता. तर त्यानुसार इट्स ॲब्सोल्युटली ओके. पण आता तुमचं वय काय आहे, काय त्यानुसार मी तुम्हाला तुम्ही हाक मारू का तू म्हणू, काय ते ॲटलिस्ट तेवढं मला कळवा, म्हणजे त्यानुसार आपलं पुढचं कन्व्हर्सेशन होईल. तुम्ही मला तू म्हणूनच बोला. मी तुमच्यापेक्षा लहान आहे आणि आपण मैत्रिणींसारखं बोलूया. तर तू जास्त चालेल, आवडेल मला. थँक्यू सो मच. तर सांग काय म्हणजे कसं काय तू कॉल केलास आणि काय तुला सांगायचं आहे, विचारायचं आहे, म्हणजे तुला जे सांगायचं आहे किंवा जे विचारायचं आहे ते तू सुरू कर आणि जेव्हा तू थांबशील तेव्हा मी बोलायला सुरू करेन. ओके. मी सिम्पली स्वादिष्ट चॅनलची अगदी प्रामाणिक सबस्क्रायबर आहे आणि मी नियमितपणे तुमचे व्हिडिओज बघत असते. मी इंस्टाग्रामवर पण सुद्धा तुम्हाला फॉलो करते, तिकडे पण तुमचे पोस्ट बघते आणि तिथूनच मला तुमच्या या चॅनल बद्दल माहिती मिळाली आणि सगळ्यात आधी मला तुमची ही संकल्पना फारच आवडली आहे आणि थँक्यू सो मच, तुम्ही हा प्लॅटफॉर्म दिलाय. आणि अजून थँक्यू, खूप थँक्यू की तुम्ही मला संधी दिली आहे तुम्हाला कॉल करण्याची आणि त्यामुळे मी तुमच्याशी काही बोलू शकते. आणि काही बोलण्याच्या आधी मला ऍक्च्युली तुमची परवानगी घ्यायची आहे. तर ती अशी की मला तुमच्याशी ज्या विषयाबद्दल बोलायचं आहे तर तो विषय माझ्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित नाहीये. तर मला या विषयावर बोलायचंय ऑन बिहाफ ऑफ समवन. तर माझ्या ऑफिसमध्ये माझी एक कलीग आहे, तर त्या माझ्यापेक्षा वयाने बऱ्याच मोठ्या आहेत आणि त्यांच्याशी मी जेव्हा आमची जेवणाची वेळ होते किंवा चहाची वेळ होते तेव्हा मी त्यांच्यासोबत बोलत असते आणि त्यांच्या मनात एका विषयावर सारखं मला सारखी एक चिंता दिसत असते आणि अगदी दररोज एका विषयावर आमचं नेहमी बोलणं होतं. तर त्यांना मी तुमच्या चॅनलची ओळख करून दिली होती आणि मला माहितीये की तुम्ही त्यांना चांगला सल्ला द्याल. पण कदाचित असं मला वाटतंय की पब्लिक प्लॅटफॉर्मवर व्यक्त होण्याचा त्यांना संकोच वाटतोय. तर मला अशी परवानगी घ्यायची आहे की त्यांच्या वतीने मी तुमच्याशी बोललं तर तुम्हाला चालणार आहे का आणि तुमच्याशी संवाद साधला तर चालणार आहे का तुम्हाला? ओके. सर्वात आधी थँक्यू सो मच की तुम्ही सिम्पली स्वादिष्टला फॉलो करता आणि सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही फॉलो करता, त्यासाठी थँक्यू सो मच फॉर बिईंग अ डेडिकेटेड फॉलोवर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी ओपन आहे. तर तुम्हाला जर हवं असेल का तुम्ही कोणाच्या दुसऱ्याच्या बिहाफवर तुम्हाला बोलायचं असेल तर यू आर ॲब्सोल्युटली यू हॅव दॅट फ्रीडम. कारण इथे असं कुठलंही बंधन नाही आहे. कारण मी समजू शकते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी जेवढं ओपनली बोलते, प्रत्येकजण तेवढं ओपनली आपली आपली भावना एक्सप्रेस करू शकत नाही आहेत. तर त्यासाठी दुसऱ्यांचा आवाजसुद्धा आपल्याला कधी कधी लागतो आणि यू आर बिईंग दॅट व्हॉइस. सो आय एम ग्लॅड आणि थँक्स टू यू का त्यांच्या बिहाफवर
तू वेळ काढून हा मुद्दा समोर मांडणार आहेस. सो ॲब्सोल्युटली ओके अँड यू कॅन गो अहेड. ओके, थँक्यू भारती. तर ज्या विषयावर त्या कलिगच्या मनात नेहमी चिंता असते तो विषय म्हणजे त्यांच्या मुलांची लग्न. तर त्या वयाने थोड्या मोठ्या आहेत, त्यांना मुलगा आणि मुलगी आहेत जे साधारण 20-22 आणि 25-26 वर्षाचे आहेत. तर त्यांच्या मनात त्या मुलांचं लग्न हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्या कलिग आहेत त्यांना असं वाटतंय की त्यांच्या मुलांकरिता जोडीदार शोधण्यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न करावेत की हा निर्णय सर्वस्वी त्यांच्या मुलांवर सोपवून द्यावा. आणि जर त्यांनी हा निर्णय त्या पूर्णतः त्यांच्या व्यांवर जर सोपवून दिला तर त्यांना थोडी शंका आहे की मुलं योग्य जोडीदार निवडतील की नाही. तर भारती, मी तुमचे व्हिडिओज बघते आणि त्याच्यावर मला हे कळाले की तुमची सुद्धा मुलं आहेत. अर्थात ती लहान आहेत, पण तुमच्या पण मनात कधीतरी त्यांच्या लग्नाविषयी विचार आलाच असेल. तर तुम्ही माझ्या कलिगना काही सांगू इच्छिता का, की तुम्ही त्यांना काय सांगाल ह्याविषयी? ओके. तर जसं की तुमच्या कलिग वयाने मोठ्या आहेत, मुलं मोठी आहेत, म्हणजे माझ्या मुलांपेक्षा मोठी मुलं आहेत. आता हा प्रश्न खरं सांगू तर हे माझ्यासाठी सुद्धा लागू होतोय. कारण मी पण या फेजनी नंतर जाणार आहे. बीइंग अ इंडिव्हिज्युअल जर मला तुम्ही विचारलात तर सर्वात आधी की आपण आपल्या मुलांना जेव्हा मोठे करतो तेव्हा ह्याची पुरेपूर काळजी घेतो की लाईफमध्ये ते एवढे सक्षम व्हावे की ते त्यांचा डिसिशन घेऊ शकतात. आणि लग्न कधी होतं? जेव्हा ते मॅच्युअर्ड असतात. इमॅच्युअर्डली कोणीच लग्न करत नाही. जेव्हा मॅच्युअर्ड असतात तेव्हाच लग्न करतात आणि तेव्हा त्यांच्यामध्ये ती मॅच्युरिटी असते का ते त्यांचे लाईफ पार्टनर चूज करू शकतात. येस, बीइंग अ पॅरेंट आपण त्यांना फक्त गाईड करू शकतो. आपण त्यांना आपला एक्सपिरियन्स शेअर करू शकतो, इमोशनल बॅकिंग देऊ शकतो. पण त्यांच्या डिसिशनमध्ये अडथळा घालून, अपोज करून मला नाही वाटत हे बरोबर होईल. म्हणजे ॲटलिस्ट आपल्याला त्यांच्यावर तेवढा विश्वास, ट्रस्ट फॅक्टर असलं पाहिजे का आपली मुलं त्यांच्या लाईफमध्ये जो कोणी जोडीदार ते लोक घेऊन येतील ते त्यानुसार केपेबल असतील. आणि हे प्रत्येकाला तो चॉईस असला पाहिजे. जस्ट बिकॉज का ती आपली मुलं आहेत, आपण आपला डिसिशन त्यांच्यावर थोपवू शकत नाही असं मला वाटतंय. खूप सारे मुद्दे असतात. आय अंडरस्टँड बीइंग मी ॲज अ मॉम आणि नाव बीइंग मी ॲज अ सिंगल मॉम माझ्यावर पण खूप सारे असे लिमिटेशन्स आहेत, जबाबदाऱ्या आहेत का एकटं डिसिशन घ्यायला गेले की मलाही प्रश्न पडतो की याच्यावर जर कोणी प्रश्न टाकला तर कारण आपल्याला सोशल प्रेशर असतो, आपल्याला फॅमिली डायनॅमिक म्हणजे खूप सारे प्रेशर असतात. कल्चर प्रेशर असतो, ट्रेडिशनल प्रेशर असतो. कारण इंटरकास्ट मॅरेज असतात आपल्याकडे, करावं की नाही करावं. आईवडिलांना ही भीती असते का मुलगा किंवा मुलगी अरे अशाच वेगळ्या परक्या कास्टमधलीच कोणी आणलं तर आपलं घर कसं चालेल किंवा आपला घराणा कसा चालवतील ही लोकं. म्हणजे हे सगळे पॉईंट टू बी कन्सर्न. पण तरीसुद्धा मी याच्यामध्ये सुद्धा बोलणार बीइंग मी ॲज अ मॉम, मी माझ्या मुलांना तो पूर्णपणे स्वातंत्र्य देणार आहे पुढे का ते त्यांच्या आयुष्याचं लाईफ पार्टनर स्वतःच चूज करावं. कारण आयुष्य त्यांना काढायचं आहे, त्यांना जगायचं आहे. जे काय करायचं आहे त्यांना करायचं आहे. आपण फक्त एक सपोर्ट सिस्टम त्यांच्यासाठी बनू शकतो. फायनान्शियली म्हणा, इमोशनली म्हणा, सगळ्या फॅक्टरमध्ये. पण शेवटी आयुष्याची गाडी त्यांनाच चालवायची आहे. आणि आय कॅन टेक 100% गॅरंटी की आपली मुलं तेवढी केपेबल आहेत का ते त्यांचा संसार किंवा आयुष्य पुढे स्वतःहून चालवू शकतात. कारण आपण पण तेच केलं आहे. इट्स नॉट अॅन स्मूथ ग्राफ. लग्न म्हणजे हा स्मूथ ग्राफ नाही आहे. वर खाली होणारच आहे, अडथळा येणारच आहेत. आता ते त्यांचं आयुष्य कसं जगतील, किती कॉम्प्रोमाइज किंवा किती सॅक्रिफाईस किंवा किती अंडरस्टँडिंग करतील हे त्यांच्यावर आहे आणि हे प्रत्येकाला करावं लागतं. आई वडिलांनी चूज केलं किंवा आपण चूज केलं तरीसुद्धा मुद्दा तोच राहणार आहे पुढे. आई वडिलांना असं असतं की आम्ही जर चूज केलं तर ती परफेक्ट असणार आहे. आता मला एक सांग, जेव्हा अरेंज मॅरेज होतं, माझाही अरेंज मॅरेज आहे बेसिकली. जेव्हा अरेंज मॅरेज होतं तेव्हा अर्धा किंवा एका तासाच्या मीटिंगमध्ये आपण एका मुलीला किंवा मुलाला आयुष्यभरासाठी कसं ओळख करू शकतो का ही ऑर शी इज अ परफेक्ट फॉर माय चाइल्ड. यू कॅनॉट. म्हणजे हा एक जुगाड आहे आयुष्याचा.
ॲटलिस्ट एवढा आपल्याला ॲश्युरन्स असतो लव्ह मॅरेजमध्ये का काही वेळ एकत्र काढलं आहे या लोकांनी, काही वर्ष म्हणा, काही महिने म्हणा, त्यांना माहिती आहे का हा समोरचा व्यक्ती कसा आहे, त्याचा नेचर कसा आहे, वे ऑफ थिंकिंग कसा आहे, म्हणजे ॲटलिस्ट काही गोष्टी त्यांना त्याची कल्पना असते. आणि पुढे मागे दे विल बी द पर्सन हू कॅन टेक द एंटायर चार्ज. आणि त्याच्याने एक प्लस पॉईंट असं असतं का जेव्हा त्यांना माहिती असतं का ही किंवा लाईक ही ऑर शी दॅट लाईफ पार्टनर आपण आपल्या आयुष्यात आणलं आहे, तर ही आपली जबाबदारी आहे. आणि जर कोणालाही आपला लाईफ पार्टनर हवा असा असतो ना, तर माणूस ॲडजस्टमेंट करतो, कॉम्प्रोमाइज करतो आणि सॅक्रिफाईससुद्धा करतो. कारण लग्न म्हणजे फक्त रोमॅन्स किंवा एक लाईक लवी डवी पार्टनरशिप नाही आहे. इट्स अ एंटायर होल लाईफ प्रोसेस ज्याच्यामध्ये हे सगळे फॅक्टर काउंट होणार आहेत. म्हणून माझा असं ओपिनियन आहे, आईवडिलांनी फक्त त्यांच्या मुलांना एक सजेशन, ओपिनियन आणि बॅकिंगसाठी उभं राहावं. हां, जर तुम्ही समोरून आईवडिलांना सांगता का आय एम ओके विथ अरेंज मॅरेज, मला अरेंज मॅरेज करायचं आहे, तुम्ही मुलगी किंवा मुलगा शोधा, दॅन इज अ डिफरंट थिंग. म्हणजे हे पूर्ण फॅमिलीचा एक जॉईंट व्हेंचर तुम्ही म्हणू शकता. पण जेव्हा ही पार्टनरशिपमध्ये आपण मोजतो ह्या गोष्टीला, तर आय विल प्रिफर पार्टनर तुम्ही स्वतःहून शोधा. आईवडिलांनी याच्यामध्ये इंटरफिअर करू नका. बेसिकली बी ओपन. तुम्ही तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा साथ द्या, उभे राहा. जर तुमच्या सोसायटीने अपोज केलं का अरे कुठल्या कास्टची मुलगी आणतोयस किंवा कुठल्या कास्टची मुलगा आणतोस, तर आईवडिलांनी इनफॅक्ट उभं राहायला पाहिजे का त्याचं आयुष्य आहे किंवा तिचं आयुष्य आहे. लेट देम लिव्ह देअर लाईफ अकॉर्डिंग टू देअर विश. त्याच्यामध्ये आपण कशाला अडथळा घालायचा. हां, आपलं काम काय असतं, येस फायनान्शियली स्ट्रॉंग आहे की नाही ते आपण फॅक्टर मोजतो. किंवा मुलीसाठी आपण काय फॅक्टर, आता मी माझ्या मुलीसाठी समजा श्रेयासाठी जर पुढे मागे मी तिला समजा जेव्हा लग्नाची वेळ होईल तिला मी तो चॉईस देणार आहे, लग्न करायचं आहे की नाही, चॉईस तिथून सुरू होणार आहे. जेव्हा जर ती म्हणाली मला लग्नच करायचं नाही, तर आय एम ओके विथ इट, ॲब्सोल्युटली ओके. कारण लग्न हे पार्टनरशिप आहे. जर त्याच्यामध्ये त्या पार्टनरशिपमध्ये आयुष्यभर ती खुश राहिली तर यू कॅन गो हेड विथ दॅट पार्टनरशिप. जर त्याच्यामध्ये जे तुम्हाला हवं आहे तेच मिळालं नाही तर काय फायदा त्या लग्नाचा आणि कशासाठी करायचं. आणि जर तिला करायचं आहे, सो आय विल सी तर कोणाबरोबर करते किंवा माझी मुलगी आहे तर मी तिचं फायनान्शियल बॅकग्राऊंड किंवा हे सगळं फॅक्टर बघणार. बट ॲट द सेम टाईम माय डॉटर शी विल बी इटसेल्फ केपेबल इनफ टू टेक केअर ऑफ हर फायनान्स, हर इमोशनल, लाईक वॉट एव्हर द फॅक्टर्स आर. फक्त तिला पार्टनर व्यवस्थित मिळावा किंवा आहे फक्त त्याची मी काळजी घेणार, म्हणजे बघणार. आणि माझे सजेशन्स तिला मी देणार. मी माझा डिसिशन तिच्यावर थोपणार नाही. ती असो किंवा माझा मुलगा असो, दोघांना मी म्हणजे सेम सजेशन्स आणि ओपिनियन देणार. त्याच्यामध्ये बिलकुलही फेडफाड करणार नाही. इक्वालिटी असणार आहे दोघांसाठी. हा मला तरी वाटते की माय ओपिनियन. आता याच्यामध्ये आणखीन तुला काय विचारायचे असेल किंवा तुझे काय मुद्दे असतील तर विचार. थँक्यू भारती. बराच मोलाचा सल्ला होता तुझा. त्यांचा दुसराही प्रश्न किंवा चिंता म्हणा असा आहे की मला त्यांच्याकडे बघून किंवा त्यांच्याशी बोलून असं दिसतं की त्या बऱ्यापैकी त्यांनी त्यांच्या मनाची तयारी केली आहे त्यांच्या मुलीच्या लग्नाबाबत. ओके. म्हणजे त्या मुलीचं लग्न होईल आणि ती दुसऱ्या घरी जाईल, तिकडे राहील. पण हे त्यांच्या मुलाने पुढे जाऊन वेगळं राहण्याचा निर्णय घेतला लग्नानंतर, तर मला असं वाटतंय त्यांच्याकडे बघून की कदाचित त्यांना हे कठीण जाणार आहे. तर हे मला त्यांच्या बोलण्यावरून कळतं. ओके. आणि मला माझं असं मत आहे की मुलं त्यांच्या करिअरसाठी किंवा त्यांच्या जोडीदाराच्या करिअरसाठी किंवा सुविधेसाठी म्हणा लग्नानंतर वेगळं राहण्याचा निर्णय घेऊ शकतात. तर इकडे तुम्ही काही सांगाल का, कारण तुमचा सुद्धा मुलगा आहे, तर तुम्ही काय सांगू इच्छिता की या प्रसंगात पालकांनी त्यांना कशी साथ दिली पाहिजे किंवा पालकांनी कशी मनाची तयारी केली पाहिजे. कारण मला तुमच्याकडून हे ऐकायला आवडेल. हे त्यांच्यासाठी पण गरजेचं आहे असं मला वाटतं. तर तुम्ही काय सांगाल भारती? ओके, हा प्रश्न ॲक्च्युली असं वाटते का मला तू टाकला आहेस. कारण मुलगी पण होती म्हणजे आहे, बायको पण,
सून पण आणि आई पण. तर चारही फॅक्टर याच्यामध्ये इन्क्लूड होतात या प्रश्नाची उत्तरं द्यायला. आणि याच्यामध्ये मी बायस नाही होणार, पण येस, मी माझा एक्सपिरियन्स नक्कीच तुला सांगेन. ओके. बिंग मी ॲज अ गर्ल, माझ्या आईवडिलांची पण तयारी होती का हिचं लग्न होणार आहे, ही दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे. आणि तेव्हा तर आईवडिलांचं एक्साइटमेंट लेवलच काय वेगळं असतं का मुलगी दुसऱ्या घरी जाणार आहे. पण जेव्हा मुलाचं लग्न वगैरे येतो तेव्हा काय असतं की येस, आईवडिलांच्या मनामध्ये ही चिंता असतेच असते की बायको कशी येणार आहे. पहिला तिथून सुरुवात होते. वेगळं घर तर तो नेक्स्ट स्टेप असतो. पहिलं की बायको कशी येणार आहे. आणि इथे परत मुद्दा तसा असतो अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेजमध्ये आईवडिलांच्या मनामध्ये एवढं ठाम असतं ना की जी येणार आहे ना ती आपल्याला आपल्या मुलांपासून लांबच करणार आहे. आजूबाजूला जे मी बघते त्याहून मी तुला सांगू शकते की येस, जेव्हा अरेंज मॅरेज असतं आईवडिलांना असं वाटतं का जी मुलगी येणार आहे ती आम्हाला घर एकत्र करून जोडून ठेवणार आहे, आम्ही एकत्रच आयुष्यभर राहणार, मी नातवंडाबरोबर आम्ही खेळणार. हे सगळे मुद्दे आईवडिलांच्या डोक्यामध्ये असतात जेव्हा मुलाचं लग्न असतं, मुलीचं नाही. आय डोंट नो हा हा का भेदभाव असतो. जर मुलीला तुम्ही लग्न करून दुसऱ्याच्या घरी विदा करता असंच म्हणतो ना आपण, तेव्हा वी आर मेंटली प्रिपेअर्ड का मुलगी जाणार आहे दुसऱ्यांघरी. पण मुलाचं तसं का विचार करत नाही, कारण दोघांचं आयुष्य तर नवीनच सुरुवात होणार आहे. तर मुलासाठी आईवडील त्याचा का विचार करत नाही. बिंग मी ॲज अ पॅरेंट, जर मी माझ्या मुलीसाठी हे विचार करणार आहे की उद्या लग्न होऊन ते दुसऱ्याच्या घरी जाणार, मी माझ्या मुलाला आधीच सांगणार आहे तुझा नवीन संसार तू सुरू करणार आहेस, तुझी नवीन लाईफ जर्नी तू सुरू करणार आहेस, त्याआधी तू विचार कर की वेगळं घर आधीच करून घे. कारण नवीन जर्नीसाठी सगळं नवीन असणं खूप गरजेचं आहे. म्हणतात ना जुनं कल्चर आपलं ट्रेडिशनल जो आहे तो खरंच इथे ब्रेक करावं, नाही तर प्रत्येकाला चॉईस द्यावा. आई वडिलांनी त्यांच्या मुलांना खरंच बांधून ठेवू नये. याच्याने खूप खूप साऱ्या गोष्टी निगेटिव्हली होऊ शकतात. बेसिकली आई वडिलांना काय भीती असते, जसं मी सांगितलं आमचा मुलगा कोणतरी घेऊन येणार, तिच्या जर इन्फ्लुएन्समध्ये आला तर घरात दुसरं घर करेल, दुसरं घर इनफॅक्ट फायनान्शियली स्टेबल होण्यासाठी सुद्धा जेव्हा एक मुलगा घर विकत घेतो किंवा त्याची चर्चा घरात जेव्हा होते तेव्हा सुद्धा आई वडिलांना इन्सिक्युरिटी होते का मुलगा घर घेतोय म्हणजे वेगळाच राहणार, म्हणजे आम्हाला सोडून जाणार. अरे कसा सोडून जाणार, तुम्ही जन्म दिलाय त्याला. इमोशनली कुठलाही मुलगा आई वडिलांपासून वेगळं होऊ शकत नाहीये. तर हा फॅक्टर प्रत्येक आई वडिलांनी त्यांच्या डोक्यामध्ये प्लीज फिट करून घ्यावं. इमोशनली मुलं कधीच आई वडिलांपेक्षा वेगळं राहू शकत नाहीयेत. येस, ड्यू टू करिअर, नोकरीमुळे म्हणा, स्पेसमुळे म्हणा किंवा आपलं सोसायटी बॅकग्राऊंडमुळे म्हणा, फक्त डिस्टन्स वाढतो. एका घरापासून दुसऱ्या घरात राहायला जातात, पण त्याच्यामुळे आपलं इमोशनली डिस्टन्स क्रिएट होत नाही. हे प्रत्येक आईवडिलांनी समजून घ्यायला पाहिजे, खास करून आईने. कारण आई दे आर मोर अटॅच टुवर्ड्स देअर सन. त्यांना ही भीती असते दुसरी बाई घरात आली तर माझा स्थान ती घेणार किंवा ती माझ्यापासून माझ्या मुलाला लांब करणार. नाही असं होत. आईची जागा कोणीच घेऊ शकत नाहीये. त्यांना ही पण भीती असते का ओल्ड एजमध्ये आमची काळजी कसं कोणी घेणार, म्हणजे तो नसणार, तो जर वेगळा झाला तर ओल्ड एजमध्ये आमची काळजी तो घेणार नाही. असंही नाही आहे. यासाठी बसून चर्चा करा घरात. कधीही कुठलाही डाऊट जर तुमच्या मनात असेल तर घरात बसून चर्चा व्हायला हवी. कम्युनिकेशन, देअर शुड बी अन ओपन कम्युनिकेशन ऑलवेज. आणि कुठलीही मुलगी जेव्हा लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाते तिच्यासाठी विचार करा 25-30 वर्ष. आधी तर मी 20-22, कारण माझा 20व्या वर्षी लग्न झालं. आता तर 25-30 मी आकडा ठरवेन की 30व्या वर्षी लग्न. 30 वर्ष जर ती मुलगी एका घरात राहून मोठी झालेली आहे, सगळं काय सोडून ती तुमच्या घरी येणार आहे, म्हणजे नवीन घरात येते, तर तिला ॲडजस्ट होण्यासाठी थोडासा वेळ जातो. तर तेव्हा तुम्ही तिला समजून घ्यायला पाहिजे. तेव्हा असं होतं की आईला थोडंसं
कदाचित म्हणजे एका घरात किंवा म्हणा एका किचनमध्ये 2 बाई जेव्हा काम करतात किंवा यू कॅन अंडरस्टँड की हा माझा किचन आहे, हे माझा घर आहे आणि तेव्हा ती पॉवर जेव्हा डिवाइड होते तेव्हा आईला पटत नाही. मुलगा डिवाइड होतो, घरामध्ये वावर एका दुसऱ्या बाईचा असतो तेव्हा ती सुद्धा त्या घराला तिचं घर म्हणून समजते. तेव्हा थोडंसं इन्सिक्युरिटी होते आणि इट्स व्हेरी नॅचरल. हा एक स्वभाव आहे माणसाचा, इट्स व्हेरी नॅचरल. आणि त्यासाठी ओपन कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. गिव्ह दी रिस्पेक्ट टू अनदर फिमेल ऑल्सो. जेव्हा कोणी लग्न होऊन घरी येतं तिलासुद्धा तेवढाच रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आणि हा रिस्पेक्ट आणि बॅलन्स ठेवायचं काम एका मुलाचा असतो. हे मुलांनी तो बॅलन्स सांभाळायला पाहिजे. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये राहून सुद्धा हा बॅलन्स खूप चांगलेपणे सांभाळू शकतो आपण. त्याच्यामध्ये थोडेसे रिस्ट्रिक्शन्स ठेवावे लागतात मुलाला, का बाबा नवरा बायकोचा मॅटर आहे त्याच्यामध्ये प्लीज तुम्ही इंटरफेअर करू नका. म्हणजे एकदम प्रेमाने बोलू शकता. किंवा त्यांचे जेव्हा जॉईंट डिसिशन्स असतात त्याच्यामध्ये मोठ्यांनी थोडंसं इन्व्हॉल्वमेंट कमी करावं. किंवा ट्रेडिशनल वेमध्ये आपण अजूनही खूप घरामध्ये बघतो की आजोबाच डिसिशन घेतात अजूनही. म्हणजे त्यांची मुलं सासरे झालेले असतात तरीसुद्धा त्यांना ती पॉवर नसते डिसिशन घ्यायची. आणि त्याच्यामध्ये ते मुलं आणि सुनेचे तर तुम्ही विचारच सोडून द्या. तर हा ट्रेडिशनल वे कुठेतरी बंद झाला पाहिजे. किंवा नवीन पिढीने ही गोष्ट म्हणजे एक बॉर्डर आखली पाहिजे का हे आमचे डिसिशन्स आहेत, लेट अस टेक दॅट डिसिशन. वेगळं राहायचं डिसिशन आमच्यासाठी आहे, आम्ही घेतलं आहे टू ग्रो इन लाईफ. किंवा त्याच्यामध्ये वेगळे जसं मी सांगितलं करिअर फॅक्टर आहे, स्पेस फॅक्टर आहे, तर तो मुद्दा तुम्ही पुढे ठेवा. त्याच्यामध्ये इमोशनली कुठेतरी तुम्ही मुलाला लूज करता किंवा मुलगा आमच्यापासून लांब होणार आहे असा विचार करू नका. एक सरळ एकदम क्लिअर मी सांगते, जेव्हा मुलीला तुम्ही दुसऱ्यांकडे पाठवू शकता मग मुलाला का नाही वेगळा घर करायला तुम्ही परमिशन देऊ शकता. परमिशन सॉरी नॉट आय शुडंट यूज दिस वर्ड परमिशन, फ्रीडम. ती फ्रीडम दिली पाहिजे. जर मुलीच्या मध्ये आपला रक्त आहे, पाण्याचं मिळावट नाही आहे ना. जर तिला आपलं मन कठोर करून किंवा म्हणा वी मेक अवर माइंड का मुलगी जाणारच आहे दुसऱ्यांच्या परक्याच्या घरी, म्हणजे एवढे वर्ष आपल्यासोबत राहून सुद्धा आपण करतो ना, नाही तू आता परक्या घरी जाणार आहेस, ते तुझं घर आहे आता. मग मुला संबंधी असा भेदभाव का? आणि आजकालच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी फरक राहिलाय का? ज्यांना मुलं नसतात, मुलगी दुसऱ्या घरी असून सुद्धा आईवडिलांचं पुरेपूर काळजी घेतात, सगळं बघतात. सो ओल्ड एजमध्ये जर मुलगा काळजी घेईल की नाही हा जर मुद्दा असेल तर असं होत नाही. लांब राहून सुद्धा तुम्ही काळजी घेऊ शकता, घेता. आणि आईवडिलांना हे खरंच मी सांगेन, बिंग मी ॲज अ मॉम आणि मी ॲज अ सिंगल मॉम, हा प्रश्न माझ्या मुलीला कोणीतरी टाकलं होतं, मी नाव नाही घेणार, की पुढच्या शिक्षणासाठी तू जर बाहेर चालली आहेस तर नंतर तुझ्या आईला कोण बघेल, तू कशी सोडून जाऊ शकतेस. अरे मी तिला जन्म दिलाय, तिला सांभाळण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे, तिचे पंख कापण्याची नाही. आय विल गिव्ह हर दॅट विंग्स टू फ्लाय. कापणार नाही. तिचं आयुष्य आहे, तिचं करिअर आहे आणि तो फ्रीडम तिला मिळालं पाहिजे. माझ्यासाठी मी तिला इथं बांधून का ठेवू? तिचं आयुष्य आहे. म्हणजे प्लीज तुम्ही मॅनिप्युलेट करू नका. प्लीज तुम्ही मुलांवर हा दबाव इमोशनली किंवा मेंटली देऊ नका. आपली मुलं आहेत ते आपल्याला सांभाळतीलच. आणि प्रत्येक आईवडिलांनी ही स्वतःहून काळजीसुद्धा घेतली पाहिजे फायनान्शियली, इमोशनली, की वी आर सेल्फ ऑफ केपेबल आणि इंडिपेंडेंट. जर आपण आपल्या मुलाला जन्म देऊन त्यांना मोठं करतो, तेवढी केपेबिलिटी आपण ठेवतो, तर आपण आपल्या ओल्ड एजमध्ये स्वतःचा सांभाळ, फायनान्शियली आय एम टॉकिंग, सांभाळ करू शकतो, राईट. तेवढी सिक्युरिटी आपण सुद्धा आपल्यासाठी ठेवली पाहिजे का पुढे ओल्ड एजमध्ये मी माझं स्वतःचं फायनान्स बघू शकते. मुलांवर 100% अवलंबून राहणं आजकालच्या जमान्यामध्ये आय डोंट थिंक इट्स फेअर इनफ. कारण त्यांच्यावर पण त्यांची फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. सो आय फील प्लीज इमोशनली त्यांच्यावर तो दबाव देऊ नका. लेट देम लिव्ह, लेट देम फ्लाय, लेट देम ग्रो.
मुलगा असो किंवा मुलगी दोघेही सेम आहेत. सो हे काही फॅक्टर मला असं वाटतंय आहेत. आणि प्लीज सोसायटीला घाबरू नका. बरेच जण बोलतील तुम्हाला मुलगा सोडून गेला, मुलगी सोडून गेली. असं काही नसतं. कोण कुठे सोडून जात नाही आहेत. सगळीकडे इमोशनल अटॅचमेंट असणं गरजेचं आहे. एका घरात राहून जर तुम्ही भांडणं केली रोज, तर त्याचा काय फायदा होणार आहे सांग मला. बरोबर. आणि याच्यामुळे काय होणार आहे माहिती आहे का, तुमचा सो कॉल्ड मुलगा जो तुम्ही त्यांना खूप प्रेम करता, त्याचा घर तुटणार आहे, त्याचं आयुष्य खराब होणार आहे. कारण तुम्ही ते विचार करा का त्याच्यावर किती मेंटल प्रेशर असतो आईला आणि बायकोला सांभाळणं. आणि ते दोघांनाही डिसरिस्पेक्ट करू शकत नाही आहेत. कारण एक आई आहे तर एक बायको आहे. बायकोसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे, कारण बाई त्याच्या मुलाची आई असते. सो बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. काहीही कोणी कमी जास्त नाही आहे. हे बॅलन्स ठेवणं मुलाच्या हातात आहे आणि आईवडिलांच्या हातात आहे. मुलांवर तो प्रेशर देऊ नका, खास करून मुलावर. ते आपल्याला सांगत नाही. जेव्हा मुली जेवढ्या एक्सप्रेसिव्ह असतात, मुलं तेवढे एक्सप्रेसिव्ह नसतात. व्हॉट आय फील. सो त्याच्यावर तो बर्डन नका तुम्ही देऊ प्लीज. सोसायटी जर तुम्हाला सोसायटीची भीती आहे, सो दॅट इज युअर वे ऑफ हँडलिंग सोसायटी. तो मुलाची जबाबदारी नाही आहे का त्यांनी सोसायटीला सांभाळण्यासाठी स्वतः रोज गुदमरून राहावं किंवा आतल्या आत त्याच्या सगळ्या भावना दाबून ठेवावं, डिप्रेशनमध्ये जावं. आणि आजकाल खूप सारे आजारपण वगैरे वगैरे खूप काय काय होतात. तर या गोष्टीची काळजी आईवडिलांनी घ्यावी. बीइंग मी ॲज अ मॉम, ॲज अ पॅरेंट, येस इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. मुलाची रिस्पॉन्सिबिलिटी तेवढी नाही आहे जेवढी आईवडिलांची आहे इथे, या मुद्द्यावर ॲटलिस्ट. तर आय होप की मी तुझ्या प्रश्नांची थोडेसे व्हॅलिड पॉईंट्स समोर ठेवून उत्तरं दिली आहेत. आय होप. अर्थात तुम्ही बऱ्याच मुद्द्यांवर सविस्तरपणे तुमची मतं मांडली आहेत आणि मला तर खात्रीच आहे की माझ्या कलिगच्या शंका ज्या आहेत त्याचं बऱ्याच प्रमाणात निरसन पण झालं असेल आणि मी नक्की त्यांच्याशी ह्या चर्चेबद्दल बोलणार आहे आपल्या. आणि थँक्यू सो मच भारती, तुम्ही खूपच मोलाचा सल्ला दिला आहे आणि मी पण माझ्या स्वतःसाठी यातले काही पॉइंट नोट डाऊन करून ठेवलेले आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर बिईंग अ कॉलर. मी एवढी एक्सपिरियन्स नाही आहे ह्याच्यामध्ये. आपलं पूर्ण आयुष्य लर्निंग प्रोसेस आहे. आपण शिकत असतो आणि आपल्या चुकीमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी रेक्टिफायसुद्धा करतो. तर मी तुम्हाला हेच सांगेन की जस्ट अ लर्निंग प्रोसेस, गो विथ द फ्लो. बघा सिच्युएशन काय आहे आणि त्यानुसार तुम्ही त्यावर पाऊल उचला आणि डिसिशन घ्या. आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळा आहे, प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं आहे, घर वेगळं आहे, सोसायटी वेगळी आहे, कल्चर वेगळं आहे. सो प्लीज अकॉर्डिंगली टेक डिसिशन अँड टेक द पॉझिटिव्ह डिसिशन. कोणालाही मेंटल किंवा फिजिकल किंवा फायनान्शियल स्ट्रेस होऊ नये असा डिसिशन घ्या. आणि थँक्यू सो मच फॉर बिईंग कॉलर ऑफ बोला काहीतरी. आणि प्लीज डू कॉमेंट आणि तुम्हाला कसं वाटलं आजचा एपिसोड ते सुद्धा कळवा. थँक्यू. थँक्यू. बाय बाय. बाय. सी यू. या, सी यू. बाय बाय. तर मंडळी, आपल्या कॉलरचा कॉल झालेला आहे. मुद्दा खरंच खूप खोल होता. माझ्यासाठी मला वाटलं हे प्रश्न आहेत, सगळे फॅक्टर याच्यामध्ये ॲड ऑन होतात आणि एक्सपिरियन्सनुसार किंवा माझे जे छोटे मोठे जे एक्सपिरियन्स आहेत किंवा पास्ट एक्सपिरियन्स त्यानुसारच मी तिला सल्ला दिला आणि आय होप तुम्हाला हे सल्ले फायदेशीर ठरतील. तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही विचारायचं असेल तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून मला विचारू शकता. आणि जर तुम्हाला कॉलर बनायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला फोन नंबर दिलेला आहे. तिथे तुम्ही मेसेज करा, तुमचं नाव, पत्ता आणि तुमचा काय मुद्दा आहे त्यावर आपण नक्कीच चर्चा करूया आणि तुम्ही सुद्धा बोला काहीतरीचे कॉलर बनू शकता. तर मंडळी, आजचा हा एपिसोड संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन कॉलरसोबत. टिल देन, बाय बाय.